नमस्कार मित्रांनो, मी शरद कारंडे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना रेशन कार्डवरती जे धान्य मिळत होते, महिन्याला जे धान्य येत होते, आता तुम्हाला त्या धान्यांच्या ऐवजी या ठिकाणी पैसे शासन देणार आहे मित्रांनो. अन्नधान्याच्या ऐवजी तुम्हाला आता या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. आता ते पैसे तुमच्या डेबिटी खात्यामध्ये लिंक होणार आहे. आता त्याचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो. आता त्या शासन निर्णयामध्ये शासनाने काय सांगितलंय, कोण शेतकरी यासाठी पात्र आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ही योजना या ठिकाणी शासनाने दिलेली आहे, कोणाला कोणाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की यामध्ये JR मध्ये शासनाने काय सांगितले. बघा मित्रांनो, या ठिकाणी शासनाने सांगितले 14 जिल्हे APL DBT केसरी म्हणजे केसरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे असे शेतकरी या योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा 4/9/2025 हा JR आहे मित्रांनो. म्हणजे परवा दिवशीचा म्हणजे एक दिवसापूर्वीचा हा JR आहे मित्रांनो. तर ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहेत अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी निधी वितरित करण्यास सांगितले शासनाने. तर त्यांना आणि हा जो JR आहे तो JR बघा, महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या डिपार्टमेंटकडून म्हणजे यांच्या विभागाकडून हा JR आलेला आहे मित्रांनो. 4/9/2025 हा JR आलेला आहे. आता यामध्ये कोणते शेतकरी या ठिकाणी सांगितलेले आहेत, ते कोणते शेतकरी कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा जो निधी वितरित करण्यास सांगितला आहे, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर यामध्ये बघा शासनाने सांगितलेलं आहे, अन्न व नागरी पुरवठा या संरक्षण विभाग याकडून जो JR आला आहे तो JR मध्ये त्यांनी सांगितले 14 जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत 2023 साली जे केसरी रेशन कार्ड आहे त्या केसरी रेशन कार्डमध्ये जे शिधापत्रिकाधारक जे शेतकरी अन्नधान्याऐवजी त्यांना जी थेट रक्कम जी आहे ती थेट रक्कम या ठिकाणी त्यांना वितरित करण्यास जी मान्यता देण्यात आली होती. तर जानेवारी 2023 पासून अन्नधान्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना प्रति व्यक्ती महिन्याला 150 रुपये या ठिकाणी वितरित करण्याची मान्यता या ठिकाणी शासनाने दिली होती. पण त्यामध्ये शासनाने बदल करून 20 जून 2024 साली जे परिपत्रक शासनाने काढलं होतं त्यामध्ये जे शेतकरी जे लाभार्थी या ठिकाणी जे पात्र होते त्या पात्र लाभार्थ्यांनी या ठिकाणी जे 150 रुपये मिळत होते त्यामध्ये वाढ करून या ठिकाणी 170 रुपये प्रति व्यक्ती दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी जे 150 रुपये या ठिकाणी प्रति व्यक्ती मिळत होते महिन्याला, तर त्या ठिकाणी शासनाने वाढ करून या ठिकाणी 170 रुपये अशी या ठिकाणी वाढ केलेली आहे मित्रांनो. आता हे जे पैसे मिळणार आहेत ते पैसे 14 जिल्ह्यांमधील जे शेतकरी ते शेतकरी या ठिकाणी पात्र राहणार आहेत. आता ते 14 जिल्हे कोणते ते आपण खाली बघणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते शेतकरी कोणते आहेत, तर या ठिकाणी जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना या ठिकाणी प्रति व्यक्ती जे रेशन कार्डमध्ये आहेत, केसरी रेशन कार्ड वगैरे, केसरी रेशन कार्ड असेल, पिवळं रेशन कार्ड असेल, तर त्या या ठिकाणी ते शेतकरी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी पात्र असणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आता जे शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहेत 2024 असेल 2025 असेल या 2 वर्षाच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, पिकाची हानी झाली आहे, पीक नासले गेलं आहे, त्यांचं पीक खराब झालं आहे, अशा शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी जे लाभ आहे तो लाभ या ठिकाणी मिळणार आहे प्रति व्यक्ती 170 रुपये. आता ते कोणकोणते जिल्हे आहेत, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत ते सर्व आपण खाली या बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. बघा या ठिकाणी शासनाने सांगितलंय ज्या शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेले APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रक्कम हस्तांतरित करण्याची जी योजना आहे ती योजना या ठिकाणी शासनाने शीर्षकास लेखात घेण्यात आले, म्हणजे या ठिकाणी शासनाने त्यास मंजुरी दिली आहे. आता त्यासाठी शासनाने जो निधी उपलब्ध करून दिला आहे तो निधी किती आहे, तर 2025-26 करता शासनाने 90 कोटी इतका निधी मंजूर करून दिला आहे मित्रांनो. आता 90 कोटी निधी मंजूर करून दिला आहे त्यामध्ये शासनाने 45 कोटी जे आहे ते 45 कोटी निधी हा जो निधी आहे तो 45 कोटी लगेच शासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यास मंजुरी सुद्धा दिलेली आहे मित्रांनो. येत्या काही दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवरती
ते पैसे जमा होतील किंवा काही शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती ते जमासुद्धा झाले असतील. अशा शेतकऱ्यांनी जाऊन आपलं बँक अकाउंट जे आहे ते बँक अकाउंट चेक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांसाठी 45 कोटी जो निधी, तो निधी या ठिकाणी खर्चास उपलब्ध करून सुद्धा शासनाने या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. आणि अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी ते पैसे मिळणार आहेत मित्रांनो. तर त्यासाठी शासनाने सांगितले ज्या शेतकऱ्यांची खाती बँकांना लिंक नसतील, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँकांना लिंक नसेल, आधार कार्डला बँक लिंक नसेल किंवा KYC झालेली नसेल, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली जी KYC ती KYC सुद्धा करून घ्यायची बँकेची. आणि त्यानंतर आपल्या ज्या आधार कार्डला DBT लिंक आहे की नाही, बँक कुठली DBT लिंक जर नसेल तर लवकरात लवकर आपल्या आधार कार्डला DBT लिंक करून घेणं अनिवार्य आहे मित्रांनो. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल, या योजनेचे तुम्हाला पैसे मिळतील. नाहीतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला ते पैसे मिळणार नाहीत. लवकरात लवकर आपलं जे आधार लिंक आहे, बँकेला आधार लिंक करून घ्या आणि आधारला जे आपले DBT लिंक आहे ते लिंकिंग करून घ्यावे मित्रांनो. तर त्यासाठी शासनाने या ठिकाणी सांगितलं आहे मित्रांनो. आता हे लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायचे. तुम्हाला जी रोख रक्कम आहे ती रोख रक्कम या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती मिळणार आहे मित्रांनो. ती कोणाच्या हस्ते सुद्धा दिली जाणार नाही. ते DBT म्हणजे या ठिकाणी सांगितलंय APL DBT केसरी योजनेशी संलग्न बँक खात्यावर लाभार्थ्यांना रक्कम वितरित करण्यासाठी संबंधित कार्यालयांना निधी उपलब्ध करून द्यावा, असं सुद्धा या ठिकाणी शासनाने सांगितले. आता या ठिकाणी कोणते कोणते 14 जिल्हे आहेत या ठिकाणी बघा. तुम्हाला या ठिकाणी या GR मध्ये पाहायला भेटेल बघा. या ठिकाणी सांगितले त्यांनी जिल्ह्यांची नावं या ठिकाणी दिलेले आहेत. अकोला असेल, अकोला यामध्ये अमरावती, बीड आहे, बुलढाणा आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्याच्यानंतर धाराशिव आहे, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, एकूण असे 14 जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि जी कार्डांची संख्या आहे म्हणजे रेशन कार्डची जी संख्या आहे ती 66 म्हणजे 6,65,578 या ठिकाणी एवढी रेशन कार्डची संख्या या ठिकाणी दिली आहे. आणि जे लाभार्थी आहेत ते लाभार्थ्यांची संख्या सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि तुम्हाला जो निधी उपलब्ध करून दिला आहे तो 44 कोटी एवढा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. 44 कोटी 49,82,000 एवढा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. त्यात ते 44 कोटी जो निधी आहे तो निधी लगेच तुमच्या अकाउंटवरती वितरित करण्यासाठी सुद्धा शासनाने या ठिकाणी मान्यता दिली आहे मित्रांनो. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.